आबा भाऊजी, काय झाले? कसा सोरडता आहात इतक्या तावातावाने? घरात नवी सून आली आहे, तिच्यासमोर काय चालवले आहे हे पहिल्याच दिवशी? हो, पहिल्या दिवशीच तिला तुमचे खरे रूप आणि आमचा हक्क हे कळलेलेच बरे. भाऊजी, काय म्हणायचंय तुम्हाला? तुम्ही जे ऐकले तेच. तुम्ही राणी व्हिक्टोरिया सारख्या माडीवर आपल्या महालात बसून राहणार, नाहीतर बाहेर जाऊन मान माराताप घेणार, आणि आम्ही तुमचे नोकर आश्रित असल्यासारखे राहायचे येथे. भाऊजी, स्वतः आपल्याला सोडून गेल्यानंतर मला माझ्या कामाखेरीज दुसऱ्या कुठल्याही गोष्टीत रस उरलेला नाही हे ठाऊक आहे तुम्हास? तेच तर, रस उरलेला नाही असे म्हणावायचे, पण सारी सूत्रे आणि मालकी आपल्या हातातच ठेवायची. जर रस उरलेला नाही तर नानूच्या हातात त्याच्या मालकीचे सोपून मोकळे व्हायचे होते. आम्ही सख्खे आई बाप आहोत ना या साऱ्याची जबाबदारी घ्यायला, पण ते नाही. अधिकार कुठे सुटतात हातातून? आबा भाऊजी, मी फक्त स्वतःच्या इच्छापत्राचे पालन करते आहे. त्यानुसार हा वाडा आणि बाकी सारी मिळकत नानूच्याच हाती द्यावयाची आहे. परंतु तो 21 वर्षाचा झाल्यानंतरच. तोपर्यंत सारे व्यवस्थापन मलाच करावयाचे आहे आणि ते मी काटेकोरपणे करते आहे. आणि नानूवर आम्ही दोघांनी किती माया केली आहे हे साऱ्यांच ठाऊकच आहे. याच मोठेपणाचा वीट आलाय मला. सगळीकडे मीपणा. आम्हाला ना किंमत, ना मान, ना अधिकार. असे आश्रितासारखे राहावे कशाला येते असे वाटते. सरळ उठून बाबाकडे मुंबईला गेले काय वाईट? तुमचे नोकर होऊन घुसमट करून घेण्यापेक्षा. निळकंठराव, तुमच्या मनात हे जे काही खतखतते आहे ते मला, तुम्हाला आणि घरातील साऱ्यांनाच अतिशय क्लेशदायक आहे असे मला वाटते. तेव्हा आपण आपसात अधिक वाद घालत बसण्यापेक्षा मी असे सुचवेन की तुम्हीच डॉक्टर रामकृष्णपंत भांडारकरांना विनंती करून येथे बोलवा. स्वतः त्यांच वडील भावाप्रमाणे मान देत असत. आपल्या घरातील साऱ्याच बऱ्या वाईट घटनांचे अगदी जवळून साक्षीदार आहेत ते. आणि त्यांच्या निस्पृहतेविषयी, सारासार विवेकाविषयी आणि न्यायबुद्धीविषयी कोणी वेगळे काही सांगावयास नकोच. तेव्हा आपण साऱ्यांनीच आपले म्हणणे त्यांना सांगावे आणि ते जो काही निर्णय देतील तो शिरोधार्य मानावा असे मला वाटते. तेव्हा त्यांस जितके लवकर येथे बोलवा तितके उत्तम. मला वाटते हा उपाय योग्य आहे. या सगळ्याकडे त्रयस्थपणे बघणारी जबाबदार व्यक्तीच आता मार्ग दाखवू शकते. गेली अनेक वर्षे मी या वाड्यात येतो आहे. आज मात्र याच वाड्यातील कौटुंबिक कलह दूर करण्यासाठी मला पाचारण करण्यात आले आहे. हे अतिशय दुःखदायक आहे. तरीही जो काही तंटा आहे, ज्या काही तक्रारी आहेत, त्यातून न्यायबुद्धीने मी मार्ग काढेन याची साऱ्यांनीच खात्री बाळगावी. निळकंठराव, आम्हास असे सांगण्यात आले आहे की तुमच्यावर अन्याय होतोय अशी तुमची भावना झाली आहे. तेव्हा सर्वप्रथम तुमचेच म्हणणे ऐकूया. माधव दादाच्या इच्छापत्रानुसार सारे काही नानूच्या मालकीचे असून रमावहिनींकडे केवळ व्यवस्थापनाचे अधिकार आहेत. नानूचे रीतसर दत्तक विधानही झालेले आहे. तेव्हा माझे म्हणणे असे आहे की नानू 21 वर्षाचा व्हावयास अद्याप 2-2.5 वर्षाचा अवधी आहे. परंतु तो आत्ता 18 वर्षाचा असून सुशिक्षित आहे. त्याला आपले हित समजते. आपल्या संपत्तीचे रक्षण रमाबाईंकडून होते की नाही हे तो जाणतो. माधव दादाच्या मृत्यूपत्राचे प्रोबेट घेतल्यापासून
रमावहिनींनी माधव दादाच्या म्हणजे पर्यायाने नानूच्या संपत्तीची जी वहिवाट आणि व्यवस्थापन केले आहे त्याबद्दल आमच्या सगळ्यांच्याच मनात शंका आहे. सगळ्यांच्या? होय, सगळ्यांच्याच. हवे तर विचारा सर्वांना. हो, मलाही शंका आहे. श्रीपादराव, तुमचे काय? नाही म्हणजे अहो नाही कसे, कालच सांगितले मी तुम्हाला. सेवा सदनाच्या इमारत फंडासाठी रमावहिनी रुपये 5,000 देणार आहेत आणि ही बातमी मला बाहेरून कळली. म्हणजे हा परस्पर खर्च ही उधळपट्टीच झाली. आणि असेच जर होत राहिले तर नानूच्या हाती काय येईल? श्रीपादराव, मी स्पष्टपणे सांगतो की रमाबाई रानडेंनी आता पावेतो केलेल्या वहिवाट व्यवस्थापनाची संपूर्ण माहिती आणि हिशोब आम्हाला आता हवे आहेत. आणि यापुढे या संपत्तीची वहिवाट आणि व्यवस्थापन रमाबाईंनी करू नये. त्यांच्या हातून नानूचे हितरक्षण झालेले नाही. जनकपिता या नात्याने अशी तक्रार करण्याचा अधिकार मला आहे आणि त्याचे नैसर्गिक पालकत्व माझे आहे. मी स्पष्टपणे सांगतो की 21व्या वर्षी नानूच्या हातात द्यावयाची संपत्ती रमाबाईंनी आत्ताच माझ्या ताब्यात द्यावी. नानूलाही यापुढे रमाबाईंच्या पालकत्वाखाली राहण्याची इच्छा नाही, कारण त्यांच्याकडून त्याचे हितरक्षण होणार नाही याची मला आणि त्याला दोघांनाही खात्री आहे. रमावहिनी, रमावहिनी, आपले काय म्हणणे आहे? मला या गोष्टीची आठवण करून द्यावीशी वाटते की माझ्या स्वर्गस्थ पतींनी प्रत्येकाच्या, अगदी प्रत्येकाच्या योगक्षेमाची आणि सारे आयुष्य सुखकारक पद्धतीने कसे घालवता येईल याची स्वतंत्र व्यवस्था केलेली आहे. माझ्यासह प्रत्येकाच्याच पदरी न्यायमूर्तींनी योग्य तो वाटा टाकलेला आहे. तेव्हा त्यांच्या इच्छापत्राचे पालन करणे हेच माझे कर्तव्य आहे. म्हणजे सारे काही आधीच ठरलेले आहे. न्यायाचा नुसता देखावा, दत्तक पुत्राचे नाटकच म्हणावायचे. आता या 2-2.5 वर्षात सारे काही उधळून नानूला नारळ तेवढा मिळेल. साऱ्या संपत्तीची उधळपट्टी आणि दान धर्म करून माझ्या नानूस खाईत लोटणारे ही बाई. निळकंठराव, तुमचे असे बोलणे आम्हाला ऐकवत नाहीये. तुमचे हे बोलणे आणि तुमच्या मागण्या योग्य नाहीत. रमाबाई नानूचे हितरक्षण करीत नाही हा आरोप रमाबाईंच्या शत्रूंनाही मान्य होणार नाही. तेव्हा माधवरावांच्या इच्छापत्रानुसार नानू 21 वर्षाचा होईपर्यंत त्यास रमाबाईंच्याच पालकत्वाखाली ठेवणे आणि संपत्तीचे व्यवस्थापन रमाबाईंच्याच हाती ठेवणे योग्य आहे. हे म्हणजे उंदराला मांजर साक्षी असे झाले. हे मला अजिबात मान्य नाही. तुम्हाला जर हे मान्य नसेल तर कायद्याप्रमाणे तुम्हाला जे योग्य वाटते ते तुम्ही करू शकता. परंतु वडीलधारी म्हणून अखेरचा सल्ला देतो, कृतज्ञ होऊ नका आणि सौजन्य सोडू नका. मी कृतज्ञ? माझ्या नानूवर होणाऱ्या अन्यायाला मी वाचा फोडली, त्याचा न्याय हक्क मागितला म्हणून मी कृतज्ञ झालो? बाबा, आणि त्याच्या हिताचे रक्षण न करणाऱ्या या रमाबाई तेवढ्या महान का? मी हे सहन करणार नाही. मी कोर्टात दावा उतरेन. बाबा, तो गप्पा बस. लक्ष्मी वहिनीने कान टोचले ना तुझे. आता मी काय करतो ते बघ. माझ्या नानूचा हक्क हिरावून घेणाऱ्या या रमाबाई रानडेंवर मी कोर्टात दावा उतरणार आहे. मग कळेल तुम्हाला की निळकंठ रानडे म्हणजे काय ते.
अत्यंत व्यथित होऊन मी आपला निरोप घेतोय. सावरा स्वतःला निळकंठराव. सावरा. येतो रमावणी. सावरा म्हणे सावरा, असा पक्षपाती सल्ला द्यावयास नव्हते बोलवले तुम्हास. केवळ नाटकच सारे. अरे जा, तुमचे काळे तोंड घेऊन येऊ नका पुन्हा येथे. आबा भाऊजी, तुम्हाला जे काही बोलायचं आहे ना ते माझ्याबद्दल बोला. दादासाहेबांसारख्या व्यक्तीविषयी एकही भावगा शब्द खपवून घ्यायचे नाही मी. हे सारे असे वागून आज प्रत्यक्ष न्यायमूर्तींची अब्रू घालवलीत तुम्ही. पांडू पांडू पाणी आण पटकन. आता काय झालं? घ्या, काढा घ्या. ताई, माझ्यामुळे उगाच तुम्हास त्रास. असे नका बोलू बहिणीबाई. आपल्या दिरांकडून, निळकंठरावांकडून मिळणारी वागणूक कळली. दादासाहेब भांडारकरही फार अस्वस्थ झाले आहेत. आपण नानूस किती वात्सल्याने सांभाळलेत हे साऱ्या जगास ज्ञात आहे. तुमचे मन त्यांच्या या अशा वागण्याने फार अस्वस्थ झाले असेल हे जाणवले. म्हणूनच आले आहे मी. आणि मी येथे असले की आपण कामाविषयी बोलू, म्हणजे निदान घरच्यांच्या क्लेशाचा विसर तरी पडेल तुम्हाला. कसे? थँक्यू. बरे झाले आलात. बरे, आता माझ्यासोबत आहातच तेव्हा जरा आपल्या कामाबद्दल बोलूया. आज संध्याकाळी माझे सेंट्रल रिलीफ फंड आणि वाडिया ट्रस्टशी बोलणे झाले. गुजरात काठेवाड मधील भयंकर दुष्काळास तोंड देण्यासाठी ते पैशांची आणि धान्याची मदत करावयास तयार आहेत. फक्त ती मदत पीडित व्यक्तींपर्यंत पोहोचविण्यासाठी त्यांना योग्य आणि विश्वासू माणसांची गरज आहे. तेव्हा मी असे ठरविले आहे की मी स्वतः अन्नपूर्णाबाई आपटे, यमुनाबाई भट आणि सीताबाई डुकले यांना घेऊन पालमपूर संस्थानात जाईल. पंचमहालमध्ये जानकीबाई भट जातील आणि काही सेविकाही जातील. आणि नगर जिल्ह्यातील दुष्काळग्रस्तांपर्यंत मदत घेऊन तुम्ही आणि यमुनाबाई भट जा. ठीक आहे, आपण तशी साऱ्या जणींच्या नावे रिलीफ फंड आणि वाडिया ट्रस्ट कडून पत्रे घेऊ. म्हणजे कसे तातडीने जाता येईल. प्रसंग दुष्काळाचा आहे. कशासाठी सगळ्यांना बोलाविले आहे रमावहिनी? मला असे वाटते कालच्या प्रकाराने साऱ्यांनाच अतिशय क्लेश झाले आहेत. तेव्हा म्हणजे तुम्ही सारे काही आत्ताच नानूच्या स्वाधीन करायचे ठरवलेत का? उत्तम, अखेर समज आली म्हणायची. आबा भाऊजी, कालच या बाबतीत मी सारे काही स्पष्ट केले आहे. स्वतःचे आणि माझे मनी तुमच्याविषयी आणि मुलांविषयी किती ममता आहे हे पुन्हा पुन्हा नव्याने वेगळे सिद्ध करायची गरज नाही. ममता आणि हितरक्षण करावयाचे मनी होते म्हणूनच दत्तक घेतले होते. यास सारे काही याच्या नावे केले. परंतु भाऊजी, न्यायमूर्तींची प्रगल्भता आणि समजूत ही काही त्याच्या नावे करू शकले नाहीत.
ती त्याची त्यासच मिळवावयास हवी. कदाचित म्हणूनच तो 21 वर्षांचा होईपर्यंत माझे पालकत्व ठेवले होते स्वतःनी. दुसरा मुद्दा वाड्यात सुरू केलेल्या वसतिगृहाचा. सेवा सदनाच्या इमारतीसाठी नवीन जागा शोधतोच आहोत आम्ही. अगो बाई, अगो रमे, अगो मी म्हणते काय अडकलाय एवढा मोठा जीव ह्याच्यात? सारे काही नानूचेच आहे ना. अगो मग देऊन टाक आणि हो मोकळी एकदाची. कोणी काही सांगायची गरज नाही. त्या सत्ता सोडावायच्या नाहीत. मग डोके आपटून काय उपयोग आहे? आता कोर्टाने समज दिली म्हणजे समजेल. आता दुसरा मार्ग नाही. आता येथून निघायचे आणि कोर्टातून मालक म्हणूनच ताबा घ्यायचा. चला रे, बांधा सामान. बघतोस काय नानू, सामान बांध. थांबा, तुमचा निर्णय पक्का आहे? अर्थात. कोर्टाची मात्रा लागू पडली बहुतेक. स्वतःच्या इच्छापत्रानुसार वेगळे होणाऱ्या भावास रुपये 25,000 देण्याची तरतूद आहे. आबा भाऊजी, तुम्ही स्वतः हा वाडा सोडून जायचा निर्णय घेतला आहे, तेव्हा तुमच्या इच्छेनुसार हे पैसे तुम्हास देणे हे माझे काम आहे. बरोबर, अगदी बरोबर आहे. हो नाही म्हणजे हातात पैसे ठेवले की आपली मोकळी मनमानी करायला. बाई बाई, पण मी ऐकणार नाही. मला नानूचे अधिकार आत्ताच्या आत्ता मिळायला हवेत. आबा भाऊजी, मला असे वाटते यावर आपली पुरेशी चर्चा झालेली आहे. हे सारे काही स्वतःनी त्यांच्या कष्टातून उभे केले आहे, तेव्हा त्याच्या विनियोगाबाबतची त्यांची इच्छा हीच अंतिम असेल. नानू 21 वर्षाचा झाला म्हणजेच सारे काही त्याच्या ताब्यात मिळेल. चला रे, बांधा सामान. बाबा, पाहतोयस काय? घे पैसे. घ्या भाऊजी, घ्या. जिथे असाल तिथे सुखात असाल. परमेश्वर तुम्हा सद्बुद्धी देव. चला रे, बांधा सामान. अरे पांडू, तू काय मालक झाला का या घराचा? जा, सामान बांध. गंगू, माझे देखील सामान बांधो. कशासाठी? तुम्हाला नाही नेत आहोत आम्ही. तुम्हाला सांभाळण्यासाठी वेळ नाही आमच्याकडे. कोर्टात दावा दाखल करायचा आहे. तुम्ही येतेच राहा. चला रे, बांधा सामान. गंगू, चल. गंगू, ए गंगू,